नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षण सप्ताह याचा आज चौथा दिवस 25 जुलै 2024. आजच्या उपक्रमाचे नाव आहे सांस्कृतिक दिवस. या दिवसाचा अहवाल लेखन कसे करावे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपण स्क्रीनवर पाहू शकतात. सांस्कृतिक दिवस उपक्रम आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ... येथे शिक्षण सप्ताह निमित्त सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आला. यामध्ये प्रथम सकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये विविध अशा वेशभूषा करण्यात आल्या. विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह दिसून आला, कारण अनेक विद्यार्थ्यांनी यांनी आपली कला सादर केली. त्यानंतर विविध नाटिका व छोटे छोटे विनोदी चुटकुले विद्यार्थी व शिक्षक यांनी सादर केले. त्याचप्रमाणे काही पारंपरिक चालीरीतीवर कवितासुद्धा सादर करण्यात आल्या व आमच्या इथे स्थानिक बोलीभाषेतील गीते देखील सादर करण्यात आले. गीत गायन स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करण्यात आले. विविध गाण्यावर विद्यार्थ्यांनी लोकनृत्य सादर करण्यात आले. अशा प्रकारे पहिल्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. पारंपरिक वेशभूषा यामध्ये विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे पारंपरिक पोशाख घालून नाटिका गाणं सादर केले. काही मुलांनी लावणी नृत्य तर काही मुलांनी पथनाट्य हे सादर केली व त्यानंतर गीत गायन स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सांस्कृतिक दिवस हा साजरा केला. मराठी पारंपरिक वेशभूषा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विविधतेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे, ज्यामध्ये प्रत्येक पोशाखाचा एक विशेष ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. दुपारच्या सत्रात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये निसर्गचित्र काढणे, घराचे चित्र काढणे, त्यानंतर मुलींसाठी रांगोळी स्पर्धा सुद्धा घेण्यात आल्या. मुलींनी काढलेल्या रांगोळी स्पर्धेचा प्रदर्शन देखील भरवण्यात आले. यामध्ये गावकरी लोक, पालक, विद्यार्थी, शिक्षक हे सर्व सहभागी होते. उत्तम अशा रांगोळी काढणाऱ्यांना पालकांच्या हस्ते बक्षीस देखील देण्यात. अशा प्रकारे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतिम चौथ्या दिवसाची सांगता करण्यात आली.